नमस्कार. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी आहे. महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडने 2026 सालासाठी एक खूप मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर यातले सगळे महत्त्वाचे तपशील आपण जाणून घेऊया. अगदी बरोबर. हा आकडा एकदम खरा आहे. तब्बल 500 पदांसाठी ही भरती निघाली आहे. ही एक प्रचंड मोठी संधी म्हणायला हवी, विशेषतः ज्यांना खाणकाम क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी. बरं, मग या 500 जागा नक्की आहे तरी कशासाठी हे आपण आता सविस्तरपणे बघूया. मुळात ही भरती 2 महत्वाच्या टेक्निकल पदांमध्ये विभागलेली आहे. बघा, इथे पदांची विभागणी एकदम स्पष्ट दिसते. असिस्टंट फोरमॅनसाठी आहेत तब्बल 150 जागा आणि टेक्निशियन पदासाठी तर चक्क 350 जागा आहेत. म्हणजे ही खरंच एक मोठी संधी आहे. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे पात्रता. म्हणजे कोण अर्ज करू शकतं, त्यासाठी काय निकष आहेत ते आता बघूया. इथे बघा, दोन्ही पदांसाठीची शैक्षणिक पात्रता अगदी समोरासमोर दिली आहे. असिस्टंट फोरमॅनसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री हवी आहे. दुसरीकडे टेक्निशियन पदासाठी 10वी पास असणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधनं इलेक्ट्रिशियनचा कोर्स आणि खाणींमध्ये काम करण्यासाठी लागणारा एक खास LT परवाना म्हणजे लो टेन्शन लायसन्स असणं आवश्यक आहे. आता वयाचा निकष हा पण खूप महत्वाचा आहे. 28 मे 2026 या तारखेला अर्जदाराचं वय 18 ते 30 वर्षांच्या आत असायला हवं. ही तारीख लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पण इथे एक चांगली गोष्ट आहे. काही विशिष्ट प्रवर्गांसाठी वयामध्ये सवलत पण आहे. म्हणजे बघा, SC आणि ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. चला आता बघूया काही प्रॅक्टिकल गोष्टी, म्हणजे पगार किती, अर्ज करण्यासाठी फी किती आहे आणि नोकरीचं ठिकाण नेमकं कुठे असेल. पगाराचा आकडा तर खूपच आकर्षक आहे नाही का? असिस्टंट फोरमॅन पदासाठी दरमहा 47,330 रुपये मिळतील, तर टेक्निशियन पदासाठी रोजचे 1,583 रुपये मिळतील. आणि हो, ही सरकारी नोकरी असल्यामुळे स्थिरता आणि चांगला पगार या दोन्ही गोष्टींची खात्री आहे. आता अर्ज शुल्कावर येऊया. जनरल, OBC आणि EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातील उमेदवारांसाठी 1,180 रुपये शुल्क आहे. पण एक खूप महत्वाची गोष्ट, अनेक प्रवर्गांना हे शुल्क भरायचंच नाहीये. म्हणजे बघा, SC, ST, दिव्यांग, माजी सैनिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व महिला उमेदवारांना कोणतीही फी नाही. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. आणि या पदांसाठी निवड झाली तर नोकरीचं ठिकाण असेल ओडिसा राज्य. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे वेळ. ही संधी हातातून जायला नको असेल तर काही तारखा लक्षात ठेवाव्या लागतील. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या महत्वाच्या तारखा. या तारखा अगदी डोक्यात फिट करून ठेवा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होते 7 मे 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 28 मे 2026 रात्री 11:50 एकच सूचना आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. अर्ज शक्य तितक्या लवकर भरून टाका. तर ही होती महानदी कोलफिल्ड्स भरतीची सगळी माहिती. आता प्रश्न हा आहे की हीच ती संधी आहे का ज्याची अनेक जण वाट पाहत होते? यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.